पहिल्यापासून त्रास होतोय, पण आता जास्त वाढला. तुम्हाला अगोदर अपघात झाला होता कधी? अपघात नाही, पण माझा राजा पोटात असताना भूकंप झाला होता. त्याच्यात माझ्या डोक्याला मार लागला होता. अच्छा. तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, पण त्याला किमान 5,000 रुपये खर्च येईल. 5,000? हे घ्या डॉक्टर, 25,000 रुपये. आणखीन लागले तर आणखीन आणीन, पण माझ्या आईची दृष्टी तिला परत मिळाली पाहिजे. आय एम सॉरी, खूप उशीर झालाय आता. कितीही पैसे खर्च केलेत तरी तुमच्या आईची दृष्टी आता परत येऊ शकत नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो. मीच काय जगातला कुठलाही डॉक्टर आला तरी हे शक्य नाही. आय एम सॉरी. काय उपयोग पैशांचा? माझ्या आईचे डोळे जी परत देऊ शकत नाही ती संपत्ती काय कामाची? अरे मला कुणीतरी रस्ता दाखवा रे. अरे मला पलीकडे अरे बाबा, मला रस्त्याच्या पलीकडे ने रे. देव तुझं भलं कधी रे बाबा. आहे, या पैशांचा उपयोग आहे. आणखी एखाद्या राजवर अशी वेळ येऊ नये, आणखी कोणाच्या तरी आईची दृष्टी अशी हरवू नये, त्यासाठी उपयोगी पडेल हा पैसा. श्रीमंतांचा हा काळा पैसा गरिबांच्या गरजेला उपयोगी पडेल. दूधवाल्याचे, हे रेशनवाल्याचे, हे बायकोचे, हे पाहुण्यांसाठी, हे उधार, आणि मला काय हे हो हवलदार साहेब. काय अहो पैसे जास्त झाले वाटतं. बोलताय काय? अहो तुमचे पैसे पडले हो. अरे त्याच्या आईला, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर बायकोला घरी केली असती आमची बिन पाण्यानं चंपी. थँक्यू थँक्यू थँक्यू. पाकिट. चोर 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 चोर. पकडा पकडा चोराला, पकडा चोराला, पकडा चोराला, पकडा. काय झालं हवालदार? काय कुठे काय? मी काय बोललो? मी या लोकांना सांगितलं की चोराने हवालदारचं पाकिट मारलं तर लोक हवालदारची किंमत नाही करणार. कुठे गेला? कुठून नाव तशी आठवली. हवालदारचा पाकिट मारून फसलो त्याच्या मायला. हे चोरानं तर घाम काढला. काय दुनिया आली. हवालदारचं सुद्धा पाकिट मारायला लागले. तेव्हा आता माचीच कुठून माचीच माचीच जाओ माझी हा ए बाबा. तुला आता सोडत नाही. सोड मला. नाही सोडत माझं पाकिट दे. सोडणार रे. माझं पाकिट दे, मी तुला सोडणार नाही. माझ्यावर ओरडतो. चल पैसे नाही, तुझी धुलाई करतो. चल. अरे माझी तब्येत खराब आहे, मला डॉक्टर माईक पवारकडे जायचं. सोड ना. घे शर्ट घे आणि ये पळवळ. ये. अरे खो तुझ्या तर रे मी. थांब थांब, पळतो कुठे? थांब. अरे मला पाकिट दे. अरे अरे अरे. कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? हवालदार या. तू इथे आहे का? थांब थांब. अरे अरे पळतो कुठे? थांब. अरे अरे धावतो कुठे? अरे एकदम मला धावता येत नाही आणि तू कुठे धावतो? अरे उतर खाली, उतर उतर खाली. उतर खाली. सोड खाली. उतर. ये पॅन्ट सोड. उतर खाली. अरे सोड ना. अरे माझं पाकिट दे तू. अरे पाकिट माझं. पाकिट दे रे माझं. अरे पाकिट दे माझं. उतर तू खाली. पाकिट दे माझं. अरे कुठे आहे तू? पाकिट दे.
करशील ना भरशील बघ. तर आता मला पॅन्ट घेतलं ना शर्ट घेतलं ना आता अंडरवेअर देऊ तुला पाकिट देणार नाही मायला हवाला रे खाली ये. तू वर ये, खाली ये. वर ये तू खाली ये. तू वर ये रे हसतोस तू खाली आहे तुला मी चांगलाच रडवतो रे थांब चढतोच मी वरती पैसे किती आहेत बघतो ही पॅन्ट आणि शर्ट आणि माझी चड्डी काय एवढं कमी गव्हर्नमेंट तुमचा पगार वाढवत नाही अरे वाढव कधी आमचा भला होईल बायला यायला पडशील मरशील चढशील रे आता मी नाही झाडावर चढवतो मग तुला भाऊ वाटलं मला झाडावर चढता येत नाही चड्डी सोडे खाली होत बघितलं जय वडारी मध्ये गेला चोर झाला माझं पाकिट घेऊन गेला आणि मला काय देऊन गेला चट्टी चोर आता मी माझ्या बायकोला काय सांगू आई हे बघ माझं जग हा तुझ्या नावाचा आश्रम आणि ही गरीब असहाय्य परिस्थितीनं गांजलेली माणसं यांनी अन्न मागितलं नशिबी आली उपासमार यांनी वस्त्र मागितलं आणि मिळाल्या वासनेनं वखवखलेल्या नजरा आई यांनी निवारा मागितला आणि नशिबी आला फुटपाथ कुणाला यांची दया आली नाही ग पण तुझ्या आशीर्वादानं या गरीब अपंग लोकांची सेवा करून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं हे पाहायला तुला दृष्टी हवी होती ग मी तुला दृष्टी देऊ शकलो नाही पण या गरीब लोकांची सेवा करून मला तुला दृष्टी दिल्याचा आनंद मिळतो हे काय आई तुझ्या डोळ्यात अश्रू वेड्या हे आनंदाचे अश्रू आहेत मला असं वाटतं आज मला खरोखरच दृष्टी मिळाली आई ही माणसं माझा आश्रम सांभाळतात हे रामजीबाई नमस्कार माई नमस्कार माई राजा आमचा देव आहे ये आई वरती हे रहीम चाचा सलाम भाई राजा परवरदिगार है हमारा आणि आई हा किसन नमस्कार राजा हा अरे मुलाचं पत्र आलंय काय पत्रात लिहिलंय डॉक्टरीच्या परीक्षेचा अभ्यास जोरात चाललाय वा वा ये आई या या काय गोपी राजा पाय खाली घे ती माझी लक्ष्मी हा लक्ष्मी काय रे गोपी हा एवढी ढोर मेहनत करून काय मिळतं तुला ना अंगभर कपडा ना कुटुंबाला अन्न आणि म्हणे ही तुझी लक्ष्मी तुला काय म्हणायचंय राजा अरे पैसे घे आणि घरच्यांना सुखी ठेव पैशाची गुरमी दाखवू नकोस राजा वाईट वाटणं पैसा कमवून फार मोठा झाला अरे मी कुठल्याही मार्गाने पैसा मिळवला ना तरी मी सुखी आहे गोपी अरे तू सुखी आहेस पर तू सपनाच्या दुनियेत आहेस राजा जरा शहाणा हो माझ्यासारखी मेहनत मजुरी कर तुझं श्रीखंडपुरीचं जेवण सोडून माझ्या संग झुणका भाकर का खऱ्यापणानं जीवन जग राजा अरे गोपी ही खरेपणाची वाटचाल फार अवघड आहे तुला आठवतं गोपी अरे याच रस्त्यावर आपण इमानदारीने रोजीरोटी कमवत होतो एकमेकांना समजून घेत होतो तू मात्र इमानदारीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिलास मला वेगळा मार्ग पत्करावा लागला तुझं खरं प्रेम मी हरवून बसलो गोपी आपल्या दोस्तीचं सार स्वरूपच बदलून गेलं बघ गोपी अरे माझ्यावर जो प्रसंग आला ना तो तुझ्यावर आला नाही म्हणून तुला त्याची जाणीव नाही पण अजूनही काही बिघडलं नाही गोपी अरे चल माझ्या मार्गानं नाही राजा तू तुझ्या वाटेनं जा मी माझ्या वाटेनं जातो एक दिवस तुला कळेल की कुणाची वाट खरी आहे ती